चला मॅचला सुरुवात होत आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावत आहे सुरुवात. भाविक गोलंदाजी मार्कवर अगदी टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही डगआउट मधनं आवाज येतोय. अंतिम सामना आजच्या रजनी मधला टॉप 8 मध्ये दाखल होणारा पहिला संघ कुठला असेल? पहिला बॉल कुटुंबाचा चेंडू अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अज्जू भगतच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. 4 धावा. अगदी मुख्य स्क्रीनवर आपण पाहतायत कुटुंबाचा चेंडू होता आणि त्याच दिशेने हा स्ट्रोक खेळला गेलाय चौकारांकरिता. ऑन द टोज पाहायला मिळालाय. धावफलका धावा 4. श्री गणेशा होतोय. त्रिशिका 11 गावदेवी बैतीपाडा या टीमचा धावफलका धावा 4. जबरदस्त सुरुवात आपण पाहू शकतायत. चार धावा. एकंदरीत स्कोर कार्ड आपण पाहतायत. सुरुवात चांगली दमदार पाहायला मिळालंय. गोलंदाज पुढील बॉल भाविक. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज पाहायला मिळालाय. सुंदर सेल फाईन लेग परिक्षेत्रामध्ये पाहायला मिळालाय. इथून विकेट क्रमांक 1 पहिला धक्का लागतोय. फलंदाज तंबूजा असलेला गॉन. पहिल्या बॉलवर चौकार, तदनंतर दुसऱ्या बॉलवर विकेट्स. अगदी चांगली जुगलबंदी दोन संघामध्ये पाहायला मिळालंय. नव्याने फलंदाज दाखल होतोय मैदानच्या आतमध्ये. धावफलका धावा 4. 2 बॉलच्या अगदी समाप्त खेळ. आयुष्याला नव्याने फलंदाज. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर विकेट. षटक क्रमांक पहिले सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. ती बिग फाईट, बिग लढत या दोन संघामध्ये. टॉप 8 चं तिकीट कुठला संघ कन्फर्म करेल? आयुष्य पण पाहत आहेत. अगदी मागच्या मॅच मध्ये 14 धावांचं योगदान पाहायला मिळालं होतं. आमच्या मुख्य स्क्रीनवर डिपेंडचे ऑपरेटर आपण पाहू शकता. सुंदर प्रत्येक गोष्ट ज्याप्रमाणे आपण हॉटेलमध्ये ज्याप्रमाणे ऑर्डर करतो तशा प्रकारचं सर्व मुख्य स्क्रीनवर अगदी दाखवलं जातंय. ही खासियत आहे डीबीएन. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फोर्स केला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 2 धावा परिपूर्ण होतात आणि दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 6 या अंकावर. 6 रन ऑन द स्कोर कार्ड. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर 2 हात करताना आज दोघांनी चांगला दमखम दाखवलाय. क्षेत्ररक्षण असो, बॅटिंग असो, गोलंदाजी असो, दोन्ही क्षेत्रामध्ये हे दोन्ही संघ अग्रेसर राहिलेत. परंतु शेवटच्या मॅच मध्ये कुठला संघ दमखम दाखवेल आणि टॉप 8 मध्ये दाखल होणार पहिला संघ ठरेल. गोलंदाज पुढील बॉल. धावफलका धावा 6. खोलवर टप्प्याचा चेंडू डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. हार्दिक पुढे सरसावला होता. एकदा मैल. एक इनिंग स्कोर कार्ड जाऊन पडला 7 या अंकावर. पहिला षटक अगदी मार्गस्थ आपण पाहतायत. 4 बॉलची समाप्ती झाली आणि 4 बॉलमध्ये आतापर्यंत स्कोर कार्ड दबा 7. टॉप 7 मध्ये जाणारा पहिला संघ अगदी कुठला असेल? ज्या संघाला मात्र एक आयकॉन खेळाडू घेण्याची मुभा असेल, 2 खेळाडू घेण्याची मुभा असेल. ऑल इंडिया 2 खेळाडू असेल. धावफलका धावा 7. भाविकचा पुढील बॉल. हो हो, अप्रतिम चेंडू. निर्धावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. पंचाकडे लाऊड अपील जरूर पाहायला मिळाला होता, परंतु पंच सहमत नाहीयेत. निर्धावच्या स्वरूपात
मैदानच्या आतमध्ये बाहेर टाळ्या शिट्यांचा गजर पाहायला मिळालाय अगदी, कारण खूप महत्वाचा सामना आजच्या दिवसामधली जी मेहनत केली ती मेहनत फलाला येण्यासाठी हे महत्वाचा आपण हा मॅच पाहतोय. टॉप 7 पुन्हा एकदा चांगल्या लाईन त्यात लाईनने गोलंदाजी पाहायला मिळालाय. भाविकचं पहिलं षटक समाप्त होत आहे आणि धावफलक दाबाय 7-1 गडी बाद. चांगल्या रीतीने षटक पाहायला मिळालं. अगदी पहिल्या बॉलवर चौकार आला होता, तदनंतर मागच्या 5 बॉलवर फक्त 3 धावा खर्च केल्यात. चांगलं पुनरागमन, चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. अजूनही येणारे 18 बॉल मध्ये किती धावा येतील? दोन्ही संघ आज तिन्ही क्षेत्रामध्ये वरचढ पाहायला मिळाल्यात, पण कोण कुणावर पडेल भारी आणि टॉप 7 चं तिकीट अगदी कन्फर्म करेल. धावफलक दाबाय 7. एक षटकाची समाप्ती झालंय. एक विकेटचं पतन झालंय. गोलंदाजी मार्क येईल गोलंदाज रितेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. आज 2 मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावर जरूर पाहायला मिळाल्यात. धावफलक दाबायत आपण पाहताय 7-1 गडी बाद. चांगलं क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न संदेश राऊत आपण पाहतायत. गोलंदाज मार्कवर रितेश निजाई सज्ज होतोय. धावफलक दाबायत आपण पाहतायत अगदी 7-1 गडी बाद. पुढील बॉल धावफलक दाबायत आपण पाहतायत 7. पहिला चेंडू षटक क्रमांक 2 ला शुभारंभ होतोय. हो चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये अगदी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. काय जबरदस्त रितेश निजाई आजच्या दिवसामध्ये अगदी चांगली कामगिरी पाहायला मिळालंय. कौतुक करावं लागेल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत अगदी मुख्य स्क्रीनवर. खुलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचं काम, चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी जम्प लगावलं ती डायरेक्ट हिट करण्याचा मनसुबा वर्तवला होता. डॉट बॉल येतोय. गोलंदाज गोली मार्कर. पुढील बॉल उलटॉस बॉलवर केलाय प्रहार, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि सुंदर झेल परिपूर्ण पॅडीच्या माध्यमातून विकेट क्रमांक 2. दुसरा धक्का लागतोय. 7 या धावसंख्येवर गॉन. एक अनुभवी आपण पाहतायत खेळाडू पंढरी राऊत आणि त्याचा अनुभवाचा फायदा अगदी जरूर पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी करतोय, चांगली फलंदाजी करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण अगदी पाहायला मिळालंय. 7 धावसंख्येवर दुसरा धक्का गारज झालाय. ओंकार वैती नव्यानं फलंदाज दाखल होईल. ओंकार वैती हा एक हिटर फलंदाज, पण तो आजच्या दिवसामध्ये जास्त फलंदाजी पाहायला मिळाली नाहीये. आणि अशा अंतिम मॅच मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल हिटर फलंदाज म्हणून त्यांची ओळख आपण पाहतायत. गोलंदाज रितेश बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फोर्स केला गेलाय. लॉंगांचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. निशांत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. फक्त एकदा मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, अगदी कौतुक करावं लागेल. तातीवर संघ आपण पाहतायत. या संघामध्ये चांगली लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघ अगदी बलाढ्य आहेत. तिन्ही क्षेत्रामध्ये फिल्डिंग असो, बॅटिंग असो, गोलंदाजी असो, शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगेल यात मात्र काही शंका नाहीये. धावफलक दाबायत 8. 2 धक्के जरूर लागले गेलेत. पुढील बॉल रितेश. पुन्हा एकदा लॉंगांचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. निशान चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी चेंडूवर अगदी झेप लगावली होती आणि चेंडूला स्टॉप केलं गेलं. एकच धाव मिळेल. कौतुक करावं लागेल. अगदी 100% एफर्ट पाहायला मिळालेत. धावफलक दाबायत 9. एक धावेसाठी संघर्ष करावा लागतो. एक धावेसाठी सध्या झगडावं लागते मैदानाच्या आतमध्ये. एकदा मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावफलक दाबायत 9. पुढील बॉल
उलटॉस बॉल ऑन साईडला. पुन्हा एकदा पॅडी फ्रेम मध्ये पाहायला मिळालाय. कॅच क्रमांक 2 आणि विकेट क्रमांक 3रा धक्का. 9 या धावसंख्येवर गॉल. अगदी जल्लोष पाहायला मिळालाय दातिवरीच्या डगआउट मधनं. धावफलक दाबात 9. 3 गडी बाद. शेवटचा बॉल असेल. अगदी रिप्ले आपण पाहू शकतात मुख्य स्क्रीनवर. ओंकार वैती लवर फुलटॉस चेंडू होता, त्याला भिरकावून देण्याचं काम केलं, परंतु डिस्टन्स क्लिअर झाला नाहीये आणि पंढरी राऊत सुंदर सेल टिपला गेलाय. आणि दुसऱ्या अँगलने आपण पाहू शकता डिबेनच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आपण सुंदर बॉल रात्रीच्या सत्रामध्ये चांगला फॉलो केला जातोय. अप्रतिम जजमेंट आणि सुंदर सेल परिपूर्ण केला गेलाय. स्वप्नील आलाय नवीन फलंदाज. धावफलक दाबात 9. 3 गडी बाद. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानच्या आतमध्ये करावी लागतंय. संघर्ष मैदानच्या आतमध्ये करावा लागलाय दोन्ही संघाला. शेवटचा बॉल. धावफलक दाबात 9. 3 गडी बाद. स्वप्नील पुन्हा एकदा लंगपचं क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. हार्दिक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव मिळेल आणि एकेरीने स्कोर कार्डवर धावा आहेत. 2 षटकाची समाप्ती. धावफलकावर धावा आहेत 10. 3 गडी बाद. 5ची सरासरी सध्या अद्यावत केली गेलाय. रितेशचं षटक आपण पाहत आहेत. अगदी 3 डॉट बॉल आले होते. 3 धावा 2 विकेट्स. इकॉनॉमी 3ची राहिलंय. चांगलं षटक पाहायला मिळालं. आता येणारे अजूनही आपण पाहू शकतात 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलक धावा 10. पॅडी कॉलोनी मार्कवर सज्ज होतोय. या सरासरीने आपण पाहिलं तर अगदी प्रोजेक्ट स्कोर आपण पाहतायत 20 धावा. 6च्या सरासरीने गेलो तर एकंदरीत 22 धावा आणि 8च्या सरासरीने गेलो तर 26 धावा. ज्याप्रमाणे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण ज्याप्रमाणे पाहतोय प्रोजेक्ट स्कोर, तशा प्रकारच्या डिबेनच्या माध्यमातून दाखवला जातोय. स्लोवर वनचा चेंडू होता. स्लोवर वनचा चेंडू होता तिथे विकेट किपरच्या मागे थोडीशी चुकी होतोय. 1 धाव मिळेल. लेग बायचे संकेत पंच दर्शवतात. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 11 या अंकावर. 11 धावा धावफलकर आहेत. एक धाव खूप महत्वाची असेल या रजनीमध्ये. आपण पाहत आहे धावफलक धावात 11. टॉप 7 मध्ये जाण्यासाठी ही धडपड आपण पाहत आहेत. दोन्ही अँगल मध्ये दाखवलं जातंय. गोलंदाज गोली मार्कवर. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. फेकी येते. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धावा इथून परिपूर्ण होत आहेत. दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 13 या अंकावर. सध्या लाईफ लाईनचा वापर केला जातोय. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे कारण एक धावा खूप महत्वाच्या आहेत. फेकी चांगली होती परंतु चांगलं गॅदर करू शकला नाहीये. संदेश. धावफलक धावा 13 या अंकावर. 2 बॉलची समाप्ती आलंय. गोलंदाज पुढील बॉल. पण एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावे जाईल. निशांत चांगले क्षेत्ररक्षण फेकी करतोय. तद्वर सिंगल मिळेल. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पडलाय 14 या अंकावर. 14 रन्स. एक धाव खूप महत्वाची आहे. या मॅचचा विचार केला तर ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते, जितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहत आहेत, अप्रतिम. धावफलक धावा 14. पुढील बॉल. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न केलाय. सफल झालाय. जागा बनवलंय आणि चेंडूला अगदी भिरकावून दिलाय. 6 धावांकरिता संघर्षाचा षटकार पाहायला मिळालाय. 6 धावांशी स्कोर कार्ड जमवला 20 या अंकावर. आता दुसऱ्या डगआउट मधला आवाज येतोय. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी कभी गम. अगदी हे चित्र पाहायला मिळालंय. अगदी शांत होता डगआउट परंतु आनंदाचा जल्लोष पाहायला मिळालाय वैतीपडाच्या डगआउट मधनं. पुन्हा एकदा सफल झालाय. पुन्हा एकदा सफल. चेंडू सरळ निघून जाईल पाईन लेग क्षेत्रामध्ये. चौकारांकरिता 4 धावा. थोडस शांत होतं डगआउट आपण पाहतायत गावदेवी वैतीपाडा टीम, परंतु मागच्या 2 बॉलवर अगदी 10 धावा स्वप्नीलच्या बॅट मधनं आल्यात. 2 मिसफील्ड त्यानंतर
एक षटकार एक चौकार जरूर पाहायला मिळाला. धावफलक धावा 24. ते धावसंख्येला आकार देण्याचं सध्या काम केलं जात आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा सफल झालाय. काही जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. मागच्या 3 बॉलवर गिअर चेंज केलाय त्रिशिका 11 गावदेवी बैतीपाडा या संघाने. धावफलक धावा 28. 3 षटकाच्या समाप्ती अखेर या षटकाचा विचार केला तर तब्बल 18 धावा खर्च केल्या गेल्यात. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. स्वप्नील अगदी संकट मोचक ठरला गेलाय. रिप्ले आपण पाहू शकतायत. चौकार पण बाउन्सने क्लिअर केला होता डिस्टन्स. 28 धावा धावफलकावर. आता अंतिम षटक असेल. शेवटचं षटक कुठला गोलंदाज असेल. यश गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. डेट ओव्हरचा स्पेशालिस्ट गोलंदाज यश गोलंदाज मार्कवर सज्ज. धावफलक धावा आपण पाहतायत 28. जल्लोष केला जातोय गावदेवी बैतीपाडा संघ आपण पाहतायत. 2 षटक अगदी शांत होते परंतु तिसऱ्या षटकामध्ये काही जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली आणि आनंदाचं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय. स्वप्नील काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. चौकार चौकार षटकारने मॅच अगदी गरम केले गेले. येणारी 6 बॉल आहेत आणि यश आलाय गोलंदाज मार्कवर. गोलंदाज पुढील बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा मागच्या 4 बॉलचा विचार केला तर 4 बॉल मध्ये तब्बल 18 धावा आल्यात. 4 चेंडू मागे 18 धावा आल्यात. मागच्या जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाला. गिअर चेंज केलाय. सध्या टॉप गिअर मध्ये प्रवास करतोय त्रिशिका 11 गावदेवी बैतीपाडा संघ. धावफलक धावा 32. 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. याच्या पहिल्या बॉलवर हा चौकार विराटच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. हो यावेळेस कडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न फुटपक पाहायला मिळाला नाहीये. डीआरएस घेतला गेलाय बॅटरने. पंच निरीक्षण परीक्षण करतील हा वाईट बॉल आहे की नाही आहे. सध्या 32 धावा स्कोर कार्ड वर. चला फेअर डिलिव्हरी आहे एकंदरीत आपण पाहत आहेत. धावफलक धावा 32 रन 32. येणारे 4 बॉल 32 धावा स्कोर कार्ड वर. टॉप 7 मध्ये जाण्यासाठी ही धडपड आपण पाहू शकतात. कुठला संघ पोहोचेल. गावदेवी बैतीपाडा की दातिवरे टीम. बॅटच्या डडावर चेंडू आला नाहीये. एकदम मैल एक इनिंग स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 33 रन 33 या अंकावर. 33 धावा 3 गडी बाद. 3.3 चेंडूची समाप्ती आलाय. अगदी 3 आकडा पाहायला मिळालाय. आता शेवटचे 3 चेंडू आहेत. धावफलक धावा 33 3 गडी बाद. स्वप्नीलचा विचार केला तर 5 मध्ये 15चं एक योगदान पाहायला मिळालंय. 8 मध्ये 9 विराज. शेवटचे 3 बॉल. शेवटचे 3 बॉल. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. एकदम मैल एक इनिंग स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 34 34 या अंकावर. 34 धावा धावफलकावर. चांगलं बॅटर रंगेल यात मात्र काही शंका नाही आहे. कारण दोघांकडे चांगले बॅटर आहेत. चांगले गोलंदाज आहेत. अगदी खेळण्याजोगे आपण पाहत 34 धावा सध्या स्कोर कार्डावर आहेत. शेवटचे 2 बॉल. धावफलक धावा 34. यावेळेस अतिरिक्त वेरिएशन करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल पंच दर्शवत आहेत आणि पंचांच्या चेहऱ्यावर स्माइल पाहायला मिळालाय. धावफलक धावा 35 35 35 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू. धावफलक धावा 35. यश एखादा विकेट्स प्राप्त करेल का विराटच्या बॅट मधून सिंगल डबल इथून पाहायला मिळेल.
पुन्हा एकदा फटका फसला गेला, क्षेत्ररक्षक झेल खाली, सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 4, 35 या धावसंख्येवर. आता शेवटचा बॉल असेल. आता ह्या डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकडाट होतोय. दोन्ही ठिकाणून जल्लोष पाहायला मिळेल. अजून एक इनिंग बाकी आहे. शेवटचा बॉल. क्या बात आहे. आमचे समर्थक पाहत आहेत, शिवनेरी चषकाचे समर्थक आहेत, एन्जॉय करतायत. हो हो, क्या बात है. बाईने तो गॉगल पहना डायरेक्ट. दक्ष राऊत दातिवरेसाठी मात्र सपोर्ट करतोय. मॅन फ्रॉम दातिवरे चिंटू. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू असेल. 35 धाव फलकावर. रोहित आलाय, नवीन फलंदाज. धाव फलकार 35 धावा. शेवटचा चेंडू. किती धावांचा टार्गेट असेल टॉप 7 मध्ये जाण्यासाठी समोरच्या टीमला. शेवटचा बॉल. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्याच्यावर घेतलाय खरपूस समाचार. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार चौकारांकरिता. धाव फलक धावत आपण पाहतायत अगदी फूट 39 आणि 40 धावांचं लक्ष विजयाकरिता असेल. चाळीस धावांचं लक्ष विजयाकरिता असेल. टॉप 7 मध्ये जाणारा पहिला संघ कुठला असेल? दातिवरे की त्रिशिका 11 गावदेवी पैतीपडा टीम? याचं उत्तर शोधण्यासाठी आपण ऐकूया हार्दिक चिकनी यांना. या उत्तरार्धामध्ये 24 बॉल मध्ये 40 धावा बनतील की नाही आहे याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा हार्दिक चिकनी आपल्या समोर जॉईन होतील. सध्या चिंटू एन्जॉय करतायत. चिंटू समोर त्याचा मित्र परिवार देखील दातिवरी टीमला या ठिकाणी चेअरअप करण्याकरिता म्हणजे खऱ्या अर्थानं साही ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्लॅक अँड व्हाईट कडक ड्रेसिंग त्या ठिकाणी आपण पाहतोय. चॉकलेट बॉय असतील शालेय जीवनामध्ये. लडकी का चक्कर. चोवीस बॉल आणि 24 बॉल मध्ये 40 धावांचं लक्ष आपण पाहतोय. 10च्या सरासरीने बॅटिंग करायचे या लास्ट मॅच मध्ये. आता फक्त एक टप्पा दूर आणि तदनंतर टॉप 7 चे दरवाजे त्या ठिकाणी उघडले जातील. चला दोन बॅट्समन त्वरित आपण मैदानावरती दाखल व्हा. 24 बॉल मध्ये 40 रन्स चेस करायचे टीम दातिवरेला. ही जी रनचेस आपल्याला पाहायला मिळते या रनचेस मध्ये गोलंदाजी करणारा संघ एका सहजासहजी ती रनचेस पूर्ण होऊ देणार नाहीये. कारण याच बॉलिंग अटॅकने मागील 2 सामन्यांमध्ये अक्षरशः या ठिकाणी नक्कीच तारांबळ उडवले फलंदाजांची आणि आता धावा डिफेंड करण्याकरिता ते दाखल झाल्यात. मागील 2 सामन्यांमध्ये रन्स चेस करत होते. आता या मॅच मध्ये ते रन्स डिफेंड करतायत. दुसऱ्या बाजूला दातिवरे संघ नेहमीप्रमाणे जर आपण पाहिलं तर चेस करत असताना त्यांचे पर्सेंटेज जास्त असतात. परंतु सध्याच्या कंडिशनला त्याचबरोबर जो बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय आणि जर आपण विचार केला तर फ्लड्समध्ये आपण खेळतोय आणि पूर्णपणे या ठिकाणी शांत वातावरण. आता या 24 बॉलमध्ये 40 रन्स चेज करणं सोपं होतंय की कठीण होतंय
येणाऱ्या 6 बॉलमध्ये भरपूर काही डिपेंड असणार आहे. एका बाजूला रितेश निजाई, दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीनं मनीषला पण पाहतोय. रितेशचा जर आपण उल्लेख केला तर मागील 2 सामन्यांमध्ये प्लेअर ऑफ द मॅच आणि आपण पाहू शकतात मिस्टर रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर मागील 2 सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद प्रवीण दादा, जी टॅगलाईन लावली गेली त्याबद्दल हार्टली थँक्सफुल. गोलंदाजी मार्कवरती विराजला पण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला जातोय. पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. फलंदाज रितेशच्या बॅटमधून आलाय चौकार. 4 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. काय कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जबरदस्त थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी पाहायला मिळाला हा फटका. आणि पहिल्याच बॉलवरती धमाकेदार सुरुवात टीम दातिवरेची होत असताना आपण पाहतोय. आता 23 बॉल आणि विजयासाठी 36 धावांची गरज. एका बाजूला दातिविरेकर, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत वैतीपाड्याचे प्रेक्षक. अजून देखील दोन्ही संघांचे समर्थक या मैदानावरती. इथे बॉल बॅक ड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकदा पूर्ण केले आणि एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 5-2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. एका बाजूला विराज आणि दुसऱ्या बाजूला रितेश मध्ये ती लढाई लेफ्ट हँड बॅटर आणि दुसऱ्या बाजूला लेफ्ट हँड बॉलर मध्ये ती बॅटल आपण पाहिले होते. आता मनीष जो उजव्या हाताचा एक अटॅकिंग बॅटर आपल्याला पाहायला मिळते तो स्ट्रायकिंग वरती असणार आहे. फर्स्ट डिलिव्हरी स्ट्रेट 4. क्या बात आहे. हेडलाईन सध्या आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवरती डीबीएनच्या माध्यमातून. पहिला बॉल बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. फर्स्ट विकेट. फलंदाज मनीष पहिल्याच बॉलवरती तंबूच्या आसऱ्याला परतत असताना सुरुवात या इनिंगची चौकाराने झालाय, परंतु शेवट आम्हाला गोड करायचा आहे. विकेट जात असताना गॉन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पोझिशन मध्ये चांगल्या पद्धतीने आले होते, परंतु जे कनेक्शन हवं होतं ते कनेक्शन या बॉलवरती लाभलं नव्हतं. विकेट जात असताना आपण पाहतोय नवीन फलंदाज हार्दिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता 2 लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वेगळी स्ट्रॅटेजी टीम दातिवरीने बनवलंय या रनचेज मध्ये. अजूनही जर आपण पाहिलं तर 21 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 21 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत. 21 बॉल आणि 35 धावांची गरज. 3 बॉल झाल्यात आणि मागील 3 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवात चौकाराने झाली, परंतु मागील 2 बॉल मध्ये विराज आपला रुबाब आणि आपला रुतबा मैदानामध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. 5 धावा. सहा धावा स्कोरकार्डवरती 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. विराजला पण पाहतोय. गोलंदाजी मार्क होती स्ट्रायकर बॉलरच्या भूमिकेमध्ये. सुरुवात अतिशय सुंदर झाली होती, परंतु तदनंतर मागील 3 बॉल मध्ये आपली दहशत दाखवत असताना गोलंदाज विराजला पण पाहतोय. लेफ्ट आर्म पुढचा बॉल. या बॉलवरती पिकअप शॉट रितेशच्या बॅट मधून. अद्वितीय अलौकिक षटकार. 6 धावा. आता पुन्हा एकदा तो जल्लोष मैदानामध्ये सुरू झालाय. चिंटूला पहा एन्जॉय करत असताना या मॅचला. अर्ध्या रातीमध्ये विजयाची स्वप्न या ठिकाणी लिहायची आहेत या मैदानावरती आणि या बॉलवरती आलेला षटकार पिकअप शॉट बरोबर लेंथला फॉलो केलं. हाफ फले होतं आणि त्याच्यावरती आक्रमण. धावसंख्या फलकावरती 12. आता 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये विजयासाठी रन बनवायचे आहेत. त्यामध्येच 19 बॉल आणि 28 धावांची गरज. रितेश निजाई कोहिनूर ऑफ दातिवरे आणि हा कोहिनूर आज प्रत्येक मॅच मध्ये चमकलाय आणि याची चमक ग्रेट अविश्वसनीय फलंदाजी मैदानामध्ये प्रत्येक मॅच मध्ये केलंय. फलंदाज रितेशने 3 बॉल मध्ये 11 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल या ओव्हर मधील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मिड विकेटला शतक त्या ठिकाणी येत आहेत. एकदा पूर्ण केलंय. मिसफील्ड झाले आणि मिसफील्डचा फायदा उचलला जाईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. षटकार आल्यानंतर तो प्रेशर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक फिल्डर वरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 14. आता रिक्वान रन रेट
8च्या सरासरीने आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करायची आहे, कारण समीकरण आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 26 धावांची गरज. 40चं टार्गेट समोर ठेवलं गेले. मजबूत बॉलिंग युनिट, वन ऑफ द ग्रेट बॉलिंग युनिट टीम त्रिशिक 11 गावदी वैतीपाडा टीम्स आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जे वाघ मैदानामध्ये लढतायत, एका बाजूला रितेश आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीनं नुकताच मैदानामध्ये दाखल झालेला हार्दिक, आता त्याचा बॅटिंग शो कदाचित या ओव्हरमध्ये पाहायला मिळू शकतो. रितेश बॅटिंग हायलाइट आपण पाहतोय. एक से बडकर एक, चौकार आणि षटकार. क्या बात आहे. हा जो षटकार आहे ना, ग्रेट ग्रेट शॉट ऑफ द इनिंग. आता गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये युवराज वैतीला आपण पाहतोय. युवराज वैती या ठिकाणी दाखल झालाय गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 26 धावांची गरज आहे. एका बाजूला हार्दिक, दुसऱ्या बाजूला युवराज. बेस्ट वर्सेस बेस्ट इंडिव्हिज्युअल ती रायव्हलरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. युवराज आणि हार्दिक मध्ये पहिला बॉल ते धुवंद युद्ध. पहिला बॉल बीट केलं या बॉलवरती. प्रचंड वेग या बॉलवरती पाहायला मिळाला आणि त्यानंतर ती खुन्नस देत असताना मैदानामध्ये युवराजला आपण पाहतोय. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने झाल्या. निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. काय सामना मैदानामध्ये रंगलाय. सुरुवात भले या षटकाची डॉट बॉलने झाल्या, कदाचित येणाऱ्या बॉलमध्ये तो पलटवार होऊ शकतो. 17 बॉल आणि विजयासाठी 28 धावांची गरज. पिन ड्रॉप सायलेन्स. शॉर्ट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बाउन्सर होता हा, डेडली बाउन्सर, तिखा बाउन्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. दोन्ही अँगलने स्क्रीनवरती दाखवला जाईल. हेड लेवलवरती हा बॉल डिलिव्हर्ड केला होता. प्रचंड वेग या बॉलवरती. तिखा बाउन्सर, ग्रेट बॉल. 2 डॉट बॉल मैदानामध्ये आलेत. आता 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी 28 धावांची गरज येणार आहे. 16 बॉल मध्ये तिसरा बॉल कमी गतीने टाकला आणि या देखील बॉलवरती बीट केला जात आहे. आता पलटवार मैदानामध्ये युवीचा होत असताना पाहायला मिळतोय. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना सलग 3 बॉल वरती 3 डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये लेफ्टी बॅटरसाठी हा लेग कटर मैदानाच्या आतमध्ये टाकला होता. आता 15 बॉल मध्ये 28 धावांची गरज. आता समीकरण थोडंसं अवघड झालंय, कारण या ओव्हरमध्ये युवराज मैदानामध्ये ते होप्स या ठिकाणी नक्कीच जागे करत असताना, त्या आशा मैदानामध्ये जागा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 बॉल आणि 26 धावांची गरज. 15 बॉल रिमेनिंग अँड 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. सलग 3 बॉल डॉट मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. पंधरा बॉल आणि 15 बॉल मध्ये 26 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. आजच्या रजनीमधील शेवटचा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. रोमांचक स्थितीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. या रनचेज मध्ये येणाऱ्या 15 बॉल मध्ये मजा येणार आहे. चौथा बॉल ओव्हर द विकेट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. उंची जास्त आणि लांबी कमी. अजून टिपलाय जाईल आणि संपलाय हार्दिकचा खेळ. 3 डॉट बॉल आल्यानंतर चौथ्या बॉल वरती तो जल्लोष, ते सेलिब्रेशन या विकेटचा. आता 14 बॉल आणि 26 धावांची गरज. चला, जे बॅरिकेड्स आहेत, मी प्रेक्षकांना विनंती करेन, आपण बॅरिकेड्सच्या बाहेरून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे प्लीज. दातीवीर संघाचे जे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहे, प्लीज आपण बॅरिकेड्सच्या बाहेरून सामन्याचा आनंद घ्या आणि या मॅचला एन्जॉय करा. धावसंख्या फलकावरती 14 रन्स स्कोर करते आपण पाहतो. ऍक्शन रिप्लेमध्ये हा बॉल प्रचंड वेगानं वेगेवरती स्वार होता आलं नाही हार्दिकला आणि आपली विकेट इथे गमावलंय. आता 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 26 धावांची गरज. काय गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. हे षटक मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. आयुष मैदानामध्ये दाखल झालाय. इन ॲट नंबर 4 वरती आयुषला आपण पाहतोय. अजूनही या ओव्हर मधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 बॉल मध्ये विजयासाठी 26 धावांची गरज. 5वा बॉल या ओव्हर मधील ऑफ स्टंप वरती शफल झाला होता. फाईन लेगला खेळायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. युवराजच्या अगेन्स्ट हुक शॉट खेळणं इतकं सोपं नाहीये. युवराज एक प्रचंड वेगानं गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे आणि मागील 5 बॉल मध्ये त्याचा वेग अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट मेडन ओव्हर येईल का, गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळालंय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर या ओव्हर मध्ये युवराज
एकटा लढलाय आणि प्रत्येक फिल्डरचा जो आत्मविश्वास आहे तो त्याने जागा केलाय. शेवटचा बॉल इथे नक्कीच कव्हर पॉइंटला जात असताना पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. बॅटिंग एंड कडे थ्रो केला जातोय. लेझी थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डेंजर एंड कडे होते. फलंदाज आयुष 2 धावा मिळतील या बॉलवरती. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळते 24 धाव्यांचं. मागील 2 ओव्हरचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा आपण पाहिल्या होत्या, परंतु सेकंड ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ना तर एकही एक्स्ट्रा रन आलेली नाहीये आणि एकही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. युवराजचं कौतुक करावं लागणार आहे, प्रशंसा करावी लागणार आहे आणि सातत्याने युवराजसाठी हे मैदान लाभदायक राहिलंय. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 24 ची गरज. बॉलिंग हायलाइट्स दाखवले जातात प्रिव्हियस ओव्हरचे. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 24 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मिस्टर नयन. मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी त्याची आपण पाहिली होती आणि त्या दिवशीच्या मॅच मध्ये त्याने सामनावीरचा पुरस्कार जिंकला होता. विकेट हॅट्रिक या गोलंदाजाच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते आणि एक वेगळा ताज या गोलंदाजाचा या स्पर्धेमध्ये राहिलाय. धावसंख्या फलकावरती 16, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत. 24 रितेश निजाई या खेळाडूला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. या खेळाडूवरती भरपूर काही डिपेंड असणार आहे, होप्स डिपेंड असणार आहेत या फलंदाजाच्या शोल्डरवरती. 12 बॉल आणि विजयासाठी समीकरण उरलंय ते म्हणजेच 24 धावांचं. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. येणारे 12 बॉल अंतिम 7 मध्ये पोहोचण्याकरिता येणाऱ्या 12 बॉल मध्ये प्रत्येकाला मेहनत घ्यायची, ते डेडिकेशन मैदानामध्ये द्यायचं. आज पहिली रजनी आणि या पहिली रजनीमध्ये कोणता संघ सुवर्ण हस्ताक्षरामध्ये नाव कोरेल आणि अंतिम 7 मध्ये दाखल होईल. 12 बॉल 24 ची गरज. पहिला बॉल या ओव्हर मधील पहिला बॉल स्विंग अँड मिस चाललाय बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये समीकरण 24 धावांचं. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. आतमध्ये येणारा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट लेफ्टी बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि हे एक द्वंद्व युद्ध मैदानामध्ये रंगत असताना रितेश आणि नयन मध्ये. पुढचा बॉल हा अकुल टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण फोर्स केलं या बॉलला आणि सरळ बॉल लॉंगन सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. ही बॅटल दातीवरे आणि त्याचबरोबर वैतीपाडा टीम मध्ये जरूर आहे, परंतु या ओव्हर मध्ये ही बॅटल जी असणार आहे ती स्पेशल असणार आहे. कारण एका बाजूला नयन आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतो रितेश. दुसऱ्या बॉलवरती केलाय प्रहार. पहिला डॉट बॉल आला होता, तिथे नक्कीच वार करण्याचा प्रयत्न झाला होता रितेशच्या माध्यमातून, तिथे तो वार वाया गेला. परंतु दुसऱ्या बॉलवरती काय जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फोर्स केलं होतं. 22 धावा स्कोर कार्ड वरती. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत. त्या म्हणजेच 18, 10 बॉल 18 ची गरज. तिसरा बॉल या ओव्हर मध्ये लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती हा देखील कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न बरोबर त्या ठिकाणी लॉंगॉनला हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. रन आउटची संधी त्या ठिकाणी बनली होती, परंतु कॉलिंग बरोबर झालं आणि इथे नक्कीच एकच धाव या बॉलवरती मिळालंय. आता 9 बॉल मध्ये 17 धाव्यांची गरज. एक्स्ट्रा ऑर्डिनरी तिथे दाखवली होती मागच्या बॉलवरती. थोडस कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न झाला होता, तिथे सिंगल मिळताना पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती 23. आता समीकरण जर आपण पाहिलं तर 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 17 धाव्यांची गरज. 9 चेंडू आणि 17 धाव्यांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काय सामना रंगलाय. एका बाजूला रितेश आणि दुसऱ्या बाजूला नयन, परंतु आता येणाऱ्या बॉलवरती आयुष समोर असणार आहे, एक यंग टॅलेंट आणि त्याच्या समोर एक एक्सपिरियन्स बॉलर. अर्थातच आपण नयनला पाहतोय. 9 बॉल मध्ये 17 धाव्यांची गरज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग होती आयुषला पण पाहतोय. 2 बॉल मध्ये 2 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. शांतता मैदानावरती पसरलंय. कदाचित वादला पूर्वीची शांतता असू शकते. वादल कोणाच्या नावाचं येईल, फलंदाज की गोलंदाज? तर या बॉलवरती गोलंदाजानं बीट केलंय फलंदाजाला आणि ती विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. फलंदाज आयुष गॉन.
संदेश राउत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय वो कई बार गिरते हैं जो हर बार उठना जानते हैं. इथून पडल्यानंतर पुन्हा एकदा उठण्याची संधी अजून या रितेशकडे. 7 बॉलमध्ये 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. सातत्यानं लेफ्टी बॅटर्सचा वापर या ठिकाणी केला जातोय. अजून एक डावखुरादाचा अटॅकिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय मिस्टर संदेश राऊत. आता येणारे 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत. त्या म्हणजे 8 बॉल 17 धावांची गरज. अजून या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा सामना. काय सामना मैदानामध्ये पाहायला मिळाला. आज प्रत्येक सामना एक वेगळ्या लुकमध्ये दिसला, एक वेगळ्या नक्कीच अंदाजामध्ये दिसलाय. 8 बॉल विजयासाठी 17 धावांची गरज. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. या ओव्हरमधील पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर मैदानाच्या आतमध्ये झाला होता. तिथे विट झाल्यात आणि सरळ बॉल थर्डमॅनला निघून जात असताना शक्तीपेक्षा युक्ती असं श्रेष्ठ म्हटलं जातं आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळते. रितेशचा मास्टर माइंड स्ट्रोक चौकार. चिंटू भरपूर एन्जॉय करतोय पूर्णपणे. त्या ठिकाणी सपोर्ट करत असताना आपल्या गावाला. धावसंख्या फलकावरती 27. आता 7 बॉल 7 बॉल मध्ये 13 धावांची गरज. सकले चक्र फिरत आहेत. जस्ट वेट फॉर युअर टर्न. वेळ बदलवण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. शेवटचा बॉल आता ओव्हर दी विकेटने जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जातोय नयनच्या माध्यमातून. या ओव्हर मधील शेवटचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. समोर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला टार्गेट केलाय. फटका फसला होता. राजदीपने टिपलाय झेल आणि संपलाय रितेशचा खेळ. या मॅच मधील एक मोठा मॅच विनर तंबूच्या आसराला परतत असताना बिग विकेट, बिग लॉस, गॉन. सहा बॉल मध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. रितेश एकटा लढला या मॅच मध्ये. 7 कुणाचीच नव्हती. परंतु हा कोहिनूर पुन्हा एकदा या मॅच मध्ये चमकताना दिसला. 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज. ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय. गौरव पाटील नवीन फलंदाज, दुसऱ्या बाजूला संदेश. दोन्ही फलंदाज नवीन आहेत. शून्यातून साम्राज्य उभा करायचं आणि त्या मंजिलपर्यंत पोहोचायचं या दोन्ही संघांना. त्यामध्ये ही लढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. डुबता सूरज चुकता जरूर, वक्त कैसा भी हो वो पलटता जरूर. 6 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. संदेश आणि एका बाजूला गौरव ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. कुरुक्षेत्राच्या पार्श्वभूमीवरती खचलेल्या अर्जुनाला साथ दिली होती. श्रीकृष्णांनी मार्गदर्शन केलं होतं आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये देखील त्याचप्रमाणे लढावं लागणार आहे. एकाला मार्गदर्शक बनावं लागणार आहे आणि दुसऱ्याला लढावं लागणार आहे. युद्ध लढावं लागणार आहे. 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज. राजदीपला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलंय. राज्य दाखवायचं आहे, दिराज्य करायचं आहे. या मैदानावरती स्वप्न पूर्ण करायचे आहेत. हे मैदान जिंकायचं आहे, ही स्पर्धा जिंकायची आहे. कारण मागच्या वर्षी या ठिकाणी नक्कीच अंतिम टप्प्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता त्रिशिका 11 गावदेवी वतीपडा टीमला. दुसऱ्या बाजूला दातिवरे संघ, त्यांना देखील नक्कीच हा सामना जिंकायचा, ही स्पर्धा जिंकायची आहे. 6 बॉल 13ची गरज. मॅच अटकला. थ्रिलर मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती उत्तुंग षटकार. संदेश राऊतच्या बॅट मधून येतोय षटकार. प्रशांत भगत त्यांच्या स्वागताकरिता आलाय हा षटकार. 6 धावा. लाखात एक वाक्य. मावळलेला सूर्य नक्कीच पुन्हा एकदा उगवतो आणि कठीण काळात फसलेला माणूस पुन्हा एकदा तो परततोच आणि ते मैदानामध्ये पाहायला मिळालंय. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 7 धावांची गरज. जंग जारी है, भाग्य से, वक्त से, अपने आप से. ही लढाई स्वतःशी, ही लढाई आपल्या गावासाठी लढत असताना पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी डीप मिड विकेटला शतशक पाहायला मिळतो. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या धावेसाठी इथे विकेट कुणाची जाईल, इथे विकेट कुणाची जाईल, तर विकेट संदेशची जात असताना पाहायला मिळतंय. चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. आता विकेट जात असताना संदेश, ज्या फलंदाजाच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती षटकार आला होता तो फलंदाज तंबूच्या आसराला परतत असताना गॉन.
काय सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हरायचं पण पुन्हा लढायचं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. मोठ्या स्वप्नांचा प्रवास नेहमी लहान पावलांनी होत असतो. ती मोठी स्वप्न पाहिल्यात या मैदानावरती दोन्ही संघांनी. आता समीकरण 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये रन बनवायचे आहेत. त्या म्हणजेच 4 बॉल आणि 6 धावांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पंढरी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. एका बाजूला राजदीप, वैतीपाडा गावाची ही दंतकथा आणि आज आपल्या विजयाची कथा लिहिण्याकरिता येणार आहे. 4 बॉल मध्ये तो संघर्ष मैदानामध्ये करावा लागणार आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 4 धावांची गरज. गौरव, आपल्या मेहनतीचा गौरव त्याला करावा लागणार आहे. या बॉलवरती फटका फसलाय. उंची जास्त आणि लांबी कमी. स्वतः गोलंदाज जीवाची आकांक्षा करतोय. त्याने टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज गौरवचा खेळ. स्वतः जरी खचला ना तरी संघाला खचू द्यायचं नाहीये. आणखीन एक विकेट गॉन. तीन बॉल आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 6 धावांची गरज. जे घडलंय ते सोड आणि जे घडवायचंय त्याच्यासाठी लढ. या मैदानामध्ये सांगत असताना स्वतःला मिस्टर राजदीप पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मागील 2 बॉलवरती त्याने विकेट घेतल्यात. एक धावचीच्या रूपामध्ये आणि तदनंतर कॉट बोल्टच्या माध्यमातून विकेट असताना पाहायला मिळाले. निशांत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 3 बॉल 6 ची गरज. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. देवाला आता नक्कीच प्रार्थना करत असताना मैदानावरती दाखल झाल्यानंतर सर्वात आधी त्याने नक्कीच वरती पाहिलं. गॉड्स प्लॅन लॉस बेटर, परंतु ते गॉड्स प्लॅन कोणासाठी बेटर असेल, दातिवरे की त्रिशिक 11 गावदेवी वैतीपाडा. पुढचा बॉल यावर मधील ड्रायव्हिंग लेंथ वरती बॉल एक्स्ट्रा कव्हरला गॅप आहे आणि त्या गॅप मधून बॉल क्लिअर करत असताना व्हॉट अ मॅच. काय सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. महत्वाच्या क्षणाला आलेला महत्वाचा चौकार. आता जल्लोष सुरू झालाय दातिवरे संघाच्या डगआउट मध्ये. निशांत मैदानामध्ये आला आणि निशांत मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. आता 2 बॉल आणि 2 धावांची गरज. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल याची नोंद घ्या. बघतोस काय रागानं चौकार मारलाय वाघानं. निशांत वाघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. निशांत की झलक सबसे अलग. त्याच्या बॅट मधून आलाय तो चौकार. 4 धावा. त्या रणभूमीवरती तो महायोद्धा दाखल झालाय. 2 बॉल 2 ची गरज. मध्यंतरी जो परफॉर्मन्स राजदीपच्या माध्यमातून झालाय तो त्याला आठवायचा आहे. येणाऱ्या 2 बॉल वरती त्याचा बेस्ट व्हर्जन त्याला द्यायचा आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. निशांत की राजदीप. चला दातिवरे संघ प्लीज, जे समर्थक आहेत आपण बॅरिकेड्सच्या मागे उभं राहा प्लीज. जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते आपण फॉलो करायचे आहेत. 2 बॉल आणि 2 धावांची गरज. भीती सगळ्यांना वाटते. काही मागे फिरतात तर काही पुढे येतात. 2 बॉल 2 धावांची गरज. इतिहास बनवायचा, इतिहास लिहायचा आहे. इथे फटका नक्कीच मिस केला जातोय. बॉल मिस केला जातोय. लेग स्पिन मैदानामध्ये टाकला होता. लेग ब्रेक मैदानामध्ये टाकला होता. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 2 धावांची गरज. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल याची नोंद घ्या दोन्ही टीम्स. आता हा 1 बॉल 2 लाखाचा झालाय. कारण स्वप्न जिंकायचं पाहिलंय आणि ते पूर्ण करण्याकरिता आता या एका बॉल वरती मेहनत घ्यावी लागणार आहे. कष्ट घ्यावे लागणार आहेत. अथक परिश्रम मैदानामध्ये घ्यावे लागणार आहेत. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 2 धावांची गरज. सामनाचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. या एका बॉल वरती धाडस मैदानामध्ये दाखवावं लागणार आहे. एका बॉल वरती जिद्द मैदानामध्ये दाखवावी लागणार आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. निशांत खचलेला आत्मविश्वास त्याला जागा करायचा आहे. दुसऱ्या बाजूला राजदीप पुन्हा एकदा त्याचा बेस्ट व्हर्जन त्याला द्यायचा आहे ज्या पद्धतीने मागील बॉल वरती त्याने दिलाय. आता 1 बॉल आणि 2 धावांची गरज. कुणी मैदानामध्ये येणार नाही याची नोंद घ्या. प्रेक्षकांना विनंती असेल प्लीज आपण रूल्स फॉलो करायचे आहेत. कुणी मैदानामध्ये यायचं नाहीये कारण अजूनही आपल्याला या मैदानावरती 7 रात्र घालवायची आहेत. शेवटी एकच बॉल आणि 2 रन्सची आवश्यकता. प्युअर ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तो चित्रपट या सामन्याचा लिहिला जाईल. इतिहास लिहिला जाईल. 1 बॉल आणि 2 धावांची गरज. सामन्याचं मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल 2 ची गरज. काय सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. एकदा या सामन्यासाठी टाळ्या झाला पाहिजे. या खेळाडूंसाठी टाळ्या झाला पाहिजे. 1 बॉल 2 ची गरज. इथे फसवलं या बॉलवरती आणि त्रिशिक 11 गावदेवी वैतीपाडा टीमने इतिहास लिहिला या मैदानावरती.
लास्ट इयर मध्ये पराभवाचा सामना त्यांना करावा लागला होता, परंतु इतिहास या मैदानावरती पुन्हा एकदा लिहायचा होता आणि स्वप्न पूर्ण होत असताना पाहायला मिळतंय. काय जल्लोष पाहायला मिळतोय मैदानामध्ये. हे सेलिब्रेशन, हे आनंदाचे क्षण टिपले जात आहेत. ग्रेट मॅच, ग्रेट मॅच. आजच्या रजनीमधील सर्वाधिक मोठा सामना त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले लेग ब्रेक मैदानामध्ये टाकला होता आणि लेग ब्रेक वरती फलंदाजाला फसवलं आणि तदनंतर या मॅचला जिंकलंय टीम त्रिशिक 11 आई गावदी वैतीपाडा टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक दातिवरे.